श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची लीला तर अगाध आहे. ज्या भक्ताने स्वामी सेवेचा मार्ग पकडला त्यांच्या आयुष्यातील अडचणी स्वामींनी दूर केलेल्या आहेत. कधी कधी स्वामींच्या भक्तीमध्ये आलेल्या भक्तांचे असे सुंदर सुंदर अनुभव असतात की अशक्यही शक्य केले म्हणजे आमच्या स्वामींनी. आमचे स्वामी जिथे जिथे आहेत, जिथे जिथे स्वामींचे सेवेकरी आहेत, भक्त आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कधी स्वामींनी सर्व काही संपलेलं तिथून पुढे नव्यानं सुरुवात केली आहे. म्हणजे स्वामींची लीला तिथून पुढे सुरू झालेली आहे आणि त्यांच्या डोळ्याच्या समोर जिथे विज्ञान आहे बघा, विज्ञानाने खूप प्रगती केलेली आहे, परंतु जिथे विज्ञान संपतं तिथून पुढे माझ्या स्वामींची लीला सुरू होत असते. माझ्या स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही, अशक्य ही शक्य करणारे स्वामी आहेत. आणि जेव्हा भक्तांच्या विश्वासाचा प्रश्न येत असतो तेव्हा मात्र स्वामी अशक्य ही शक्य करत असतात. कधी कधी जे नशिबात नाही ते सुद्धा स्वामी देऊन टाकत असतात. तसे तर स्वामी नेहमी म्हणतात की मला चमत्कार करायला अजिबात सुद्धा आवडत नाही, परंतु मी काय करणार, माझ्या भक्तांचा एवढा विश्वास माझ्यावर असतो की मला चमत्कार हे करावेच लागतात. आणि माझ्या भक्तांना श्री स्वामी समर्थ काय आहेत हे दाखवून द्यावे लागते. आणि त्याचबरोबर मी प्रत्येक भक्तांच्या बरोबर असतो सूक्ष्म स्वरूपामध्ये, त्यामुळे त्यांना झालेला त्रास मला सहन होत नाही आणि त्यामुळे त्यांच्या विश्वासाच्या पुढे मला चमत्कार हा करावाच लागतो. आणि जेव्हा स्वामी चमत्कार करतात तेव्हा सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच भक्तांना येत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच सुंदर आणि गोड एका सुंदर अशा स्वामी भक्त दादांचा आहे. आणि त्या दादांचं नाव हे अशोक रामचंद्र कुंभार आहे आणि ते जिल्हा सातारा येथील आहे. तर त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत. तर चला तर मग जाणून घेऊया दादांच्या शब्दामध्ये. चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. नाव सांगायचंय का तुम्हाला? हा, माझं नाव अशोक रामचंद्र कुंभार, राहणार पाटण तालुका, जिल्हा सातारा. बरं. मी अशोक गोळेचा तुमच्या ऐकला का नाही? तुम्ही साताराचे आहे का नाही? हा, ते मी ऐकलं तुमचा नंबर युट्यूबला बघितला, नंबर घेतला. लय दिवस झालं मला बघतो त्याचा. माझं राहण बसणंच खटकाचं माझ्या मागे अनुभव व्हायचं. बोल चांगलं बोललं, माझं काय बोला स्वभाव माझाच बोला आहे पहिल्या. माणसं फायदा घेतात लोक, चांगलं बोलायला गेलं तर वाईटच म्हणतात. अशी परिस्थिती माझी आहे. आणि आम्ही आता लॉकडाऊन पासून स्वामी समर्थ एका अगरबत्तीवर केळावर पाणी घेतले, व्यवस्थित केले आम्ही स्वामी समर्थ. त्यापासून स्वामी समर्थ. मी पहिले आता वारीला पंढरपूरला जायचं होतं. पहिल्या वर्षी जायचंच पैसे नाही, दुसऱ्या वर्षी नाही, तिसऱ्या वर्षी असं तुमचा माणूस म्हणला तर उसात वाचत करायला म्हणला, वाचत करायला तुला 50 रुपये देतो. 50 रुपये सर बसून काय घरी करणार आहे. 10 दिवस गेले, 500 रुपये कमवले. आणि एक अशी लेडीज मला भेटली, म्हणजे अशोक सर माझी सांगते, माझं कोण नाही म्हणून नाही मस्क्या लागले. गरीब माणूस नाही घरी, माझ्या घरी चल उसात तुला 60 रुपये देतो. झाले 600 रुपये. मला 600 रुपये घेतले, पंढरपूरला चालत गेलो. त्याच वर्षी मला एक माणूस म्हणला गुरु कर आणि कानी मंत्र घेतला. मी कानी मंत्र घेतला. तो माणूस पुन्हा मला तिथे दिसायचाच माणूस बंद झाला. पांडुरंगाच्या दरबारात गेलो तर. म्हणजे पुन्हा तो कधीच दिसला नाही तुम्हाला? मला दिसला नाही पुन्हा तो माणूस. अरे बापरे. पांडुरंगाच्या दरबारात गेलो, मला दर्शन घेतलं. सोनाराच्या मठात येऊन बसलो, अंघोळ बिंघोळ केली. तो माझ्या मला अशोक पहिल्यांदाच मला अशोक तेवढाच बोलला माणूस. म्हणला
आता तुझी वेळ आल्या गुरुपद घ्यायची. गुरुपौर्णिमेला गुरु कर आता. त्याच वर्षी मी गुरु केला. अरे वा. गुरु केला त्यापासून थोडी थोडी आपली भक्ती मार्गात चाललं. थोडं मागचं काय होतं वाजवाज निघून गेले. आता इकडे मुंबईला लॉकडाऊन बसणं मुंबईलाच होतो. बाईक आम्हाला 19 वर्ष मूल नव्हतं. स्वामीच्या कृपेने राहिले. माझी आई माझ्या घरातले लोक कोणच माझ्या विरोध समोर असायचे. खोटं बोलायचे. माझं खरं कोणच पकडत नाही. एकदा नाव कान पडकं पडलं की शेवटपर्यंत ते कान पडकं. खरं बोललं तरी खोटं बोलणं. कामात कसं पण करता आलो मुंबईला. मुंबईत नव्हतं कधी मुंबईला. कोणच नाही. एका माणसानं आणला. 2 महिने 4 महिने करायचं गावाला निघून महिना राहायचं. मग 2001 पासून मुंबई धरली. मला स्वप्नच वाटलं पण नाही लग्न ठरेल असं काय ठरेल बायको बेटा. अरे वा. आता एकदा नाव पडलं खोळ ते तुम्हाला माहितच आहे का आपण आहे का नाही. मग मी आपलं चांगलं स्त्री असो कोणी असो पुरुष असो त्याच्यासाठी चांगलं राहायचं. बाकी आपली एक स्वच्छ मन ठेवून आई बहिणी आपल्यासारख्या समजून जायचं. मग तिथनं बरं एक बाई म्हणली. एका बाईनं मला मुलगी बघितली. लक्ष्मी अशोक कुंभा तुम्हाला केला का नाही माझं. ते मेल ती पुढे लागली. माझं लग्न केलं. मग झालं आमचा संसार चालू झाला. मग संसारात ती 10 वर्ष गावालाच ठेवली तिथं. मुंबईला नव्हती आमची. आता 10 वर्ष झाली मुंबईला येते आम्ही दोघं. 3-4 डॉक्टरांना आम्हाला सांगितलं मूल होणारच नाही. हो ना. आणि होणार नाही. त्याच्यामुळं स्वामींच्या कृपेनं आता अवतीच आम्ही दिंडोरीला जायचो. मी दिंडोरीच्या 4 वारी केल्या. 4 वाऱ्या केल्या दिंडोरीच्या. दिंडोरीला तिला 2दा नेली. म्हणजे माझी 2दा झाली. माझ्या 4 झाल्या दिंडोरी. मोळे दादाचं. तिकडे गेलो. मग इथं मुंबई टिटवाळ्यामध्ये स्वामी समाजाची अक्कलकोटवरून पालखी आली. पालखीचं दर्शन घेतलं. एक माणूस काय म्हणला आता माझं झालंय तुझं पण होणार. बोलला त्या अक्षरावर राहिलं मूल. त्या माणसाच्या स्वामीच बोलले ना दादा. स्वामी बोलले आपले. त्यामुळे तुला पण होईल तू घाबरू नकोस. म्हणलं होईल ना तर नाही. मी एक म्हणलं तर स्वामी समाजाच्या केंद्रात जातोय. लहान मुलांची आपली सेवा करायची. भांडी बिंडी घासायची. दारू मारायचं हे करायचं ते करायचं. लहान मुलांचं सेवा करत राहिलो. बाकी काय नाही त्याच्यात आम्ही केलं. मी एका अगरबत्तीवर स्वामी समाजाची पूजा पेयावर पाणी ठेवायचं. स्वामी समाजाचं असं मंत्र पण इथं टिटवाळ्यामध्ये एक मठ आहे विजयवनला. मी तिथे विचारलं म्हणलं मठ कुठं आहे इथं स्वामींचा. मला पलीक आहे गणपती रोडला विजयवनला जायचं. तो 7 दिवस जायच होतो मी. 7 दिवस लागोपाठ. 7 दिवस गेलो लागोपाठ. म्हणलं पुष्कळ किती रुपये लागतात दादा. तो म्हणला तू रोजच येतो स्वामी समर्थ सारा अमृत. तो रोजच येतोय म्हणून तुला फुकट पुस्तक देतो. पैसे नाही घेणार तू. त्याच्या आलो. तिनं पुस्तक वाचायला चालू केलं. प्रदीप दादाचा नंबर आला. तिला ग्रुपला टाकली. तिथनं पुढे मग आमच्या भक्ती मार्गात आमच्या दोघांची अशी भांडणं व्हायची. कसं लिहायला पडेल. पॉझिटिव्ह आलं होतं शेवटपर्यंत. मग तिथनं पुढे आमच्या असती आईला आणली. 6 दिवसात ऑफ झाली. असं झालं. तिथनं माहित नेलं गावाला. 4 दिवस एकादश होती त्या दिवशी. आणि शनिवार वार होता. मी झोपलो आतमध्ये झोपलो. आई झोपली ती हॉलमध्ये इकडे बाहेर देवाच्या घरी. तिथं तिला अटक आला कधी 2-3 वाजता. समजलं नाही आम्हाला. शनिवार होता. मला सुट्टी होती. मी आपला गेलो. आईला उठवायला जात होतो. ही काय म्हणली थंडी पाहिजे कशाला उठवतात तुम्ही. सावकाश होता. हिला
5:45ला उठवली तिला, उठणं झाल्या. दोनदा तिला हाक मारली, उठणं झाल्या. मग म्हणली काय झालं. मग आम्ही असं झालं तसं झालं चालेल, प्रत्येक माणसाला फोन लावला. आमच्या नातेवाईकाला समजा मी चुलत भावाला भावाला फोन लावला, असं झालं, तुम्ही आहे तसं तुम्ही या निघून. तशीच समजी आंघोळ करून माणसं चाललेले. एक चुलत भाऊ होता तो लवकर आला समजायच्या आधी. मग आम्ही केलं, समजा आम्ही केलं. तिथनं गाडी केली, गावाला माहीत केलं, माहीत घेऊन गेलो गावाला. आस्था सोडल्या आळंदीला तिच्या तरी कृपेने म्हणलं घरात आम्हाला सांगू चूळ पेटायची नाही, एक दिवस पेटायची, एक दिवस. असं आम्ही 3 भावंडांनी उपाशी दिवस काढले. तिथे आईनं पण काढली आमची. त्या दिवशी आम्हाला लय तपली झाली. मला भुका लय लागायच्या पोटाला, लय खायचं. मला ते राक्षस शिरल्यासारखा दिसायचा. मग करता करता परमेश्वरांनी अन्न पण दिलं, समजत दिलं. आता स्वामीची पूजा करतो. माझ्या नशिबात स्वामीने अजून काय लिहिले काय माहित मला. काय मी चांगलं बोलले, कामात पण गेलो का नाही, अशी होते ते. आता मगाशी तुम्हाला बोललो का नाही, तसं झालं माझ्या जीवनात होतंय अजूनपर्यंत, घडतंय ते पण. स्वामीच्या कृपेनं सुपरबाजी आहे तो माझा गाव मेन आहे, तो माझा भागवाला आहे साताऱ्यातला. तो मला समजून घेतोय, समजा तुमच्या गोष्टी समजून घेतो. असा करतो. ठीक आहे म्हणलो, स्वामींची कृपा, आपली स्वामींची पूजा करीत राहावं. बघूया स्वामी काय करते चमत्कार. हो ना, स्वामी चमत्कार करतच असतात ना दादा. मेन मुद्दा मला तो नव्हता का नाही, तो मुद्दा मेन केला मला चमत्कार मुलाचा. हो ना आता आहे ना खुशखबर आहे ना, काहीतरी होईलच की स्वामींच्या कृपेने, आणि चांगलंच होणार दादा. हो, चांगलं झालं पाहिजे. आपल्या घरात लक्ष्मी नांदली पाहिजे, बाकी काय नाही. आणि सुख संपलं पाहिजे आपल्याला. बाकी काय स्वामींनी देव नसेल न देव, त्यांची पूजा करीत आहे. आम्ही ठरवलं काय, आम्ही 7-8 महिने झाले वर्षात पण नाही खायचं दोघं जण नवरा बायको. अरे वा. एका आणि शंकराचा प्रदोष पकडला. प्रदोष आहे तुम्हाला माहिती आहे का, प्रदोष शनिवारचा प्रदोष पकडायचा. काय मुलं नसली की माणसं प्रदोष पकडतात. हो माहित आहे ना प्रदोष. प्रदोष तो खास प्रदोष आहे. शनिवारचा पकडला आम्ही. प्रदोष होता त्या दिवशी मेवणीच्या घरी गेलो. आम्हाला कुंडली आली जन्मतारीखी, आमच्या काय भाग्य, आमच्या काय नशिबात आहे लिहिले ते बघत बसलो. मग योग आहे असं सांगितलं मुलांचं, काय नाही असं टेन्शन घेऊ नका, काय नका. त्या दिवशी आम्हाला प्रदोष पासून मी म्हटलं तर इथं आलोय, आता त्यांनी केलंय, शेवटचं इथं वशात खायचं. मग शेवटचं तिथं मेवणीच्या तिथं वशात खाल्लं बघा, मोठ्या मेवणीच्या एकतपूरला पुण्याला. मग तिथनं पुढं आम्ही वशात बंद केलं 10 वर्ष. आता 8-9 वर्ष झाली वशात नाही खायचं. गुरुच्या सेवेला लागलो, तसं लागलो. दिंडोरीला गेलो इकडं. मग आम्हाला केंद्र माहित नव्हतं. ती पहिली गेली केंद्रामध्ये, बघूया म्हणलं की. ती गेली, मला म्हणली जावा ती पोरांची सेवा करायला, तिथं हायचं सेवा करायची आपली, याचं निघून. मी पहिल्यांदा गेलो, मी काय आशाने गेलो नाही, मला स्वामी पावतीला असं काय होते. बघूया म्हणलं केंद्र कसं आहे ते आपलं. केली साफसफाई केली, समजा केलं, भांडी घासली. आम्हाला सेवेकरी म्हणून मी गेलो नव्हतो. आपलं पंच कमिटीमध्ये मला घेतलं त्यांनी. दुसऱ्या दिवशी त्या ताईंचं नाव शेषिका ताई, तर तिच्या फोनवर आला, दादांना पाठवून द्या, त्यांना सेवेकरी जरूर घेतले. अरे वा, तुम्ही तिथं सेवा करायला गेला, पण स्वामींनी तुम्हाला सेवेकरी म्हणूनच निवड केली ना दादा. आम्ही काय, मी अचानक गेलो नव्हतो. आपल्या म्हणतात मंदिराची आपली साफसफाई सेवा, बाहेरची साफसफाई, गुरुच्या दारातली, ही खरोखर सेवायचं आहे. हो ना, पोरांची भांडी मोठी सेवा ती आहे. हो ना, निस्वार्थ सेवा आहे ना दादा. ही अशी कोणाला भेटत नाही सेवा. तुम्ही किती मोठे भाग्यवान आहे का म्हणतात. हो ना. तिथनं पुढे मग मी केंद्रात तरी नाही, आपलं शंकराची अपेक्षा करायला गेलो. महाशिवरात्रीला तेवढंच गेलो. त्याच्या पुढं आम्ही अपेक्षा केला. मला काय
मग आम्ही गेलो केंद्रात गेलो. मग तिथनं पुढे आमची स्वामी समर्थाचं केंद्रात सेवा भेटली. सेवा केली आपली. आलो येतो घरी सेवा करतो रोजची जाऊन रविवारची. स्वामी समर्थाच्या कृपेने समजा चांगलं चाललंय का. थोडंसं आता कसं जीवनात वर खाली वर होते एवढंच स्वामींनी करावा चमत्कार चांगला. अहो दादा, जेव्हा आपण सेवा करतो ना तेव्हा आपल्याकडे स्वामींचं लक्ष असतं. त्याच्यामुळे स्वामी योग्य तोच निर्णय घेत असतात. त्यांना सांगायची सुद्धा गरज नसते दादा. हो हो बरोबर बरोबर. स्वामीला आम्ही काहीच मागित नाही. आम्हाला काहीच नका. आता जिंदगीत दिले तेवढं बास झालं आता. हो ना, हो ना. आणि जेव्हा अशी भावना असते ना तेव्हा खूप भरपूर स्वामी देतात दादा. हो हो. स्वामी आम्ही अक्कलकोटला पण जाऊन आलो. अरे दिवाळीच्या नंतर आम्ही अक्कलकोटला गेलो. इथनं मेवण्याने म्हणले अक्कलकोटला जाऊया. इथनं आम्ही मुंबईवरनं तिकीट काढल्या दोघांच्या. मेवण्याची काढली, आईची काढली, बायकोची काढली, त्यांच्या ते काढली. आम्ही तुळजापूर केलं, अक्कलकोट केलं. अक्कलकोट मध्ये गेलो, दर्शन घेतलं. स्वामींचं चांगलं दर्शन भेटलं आपल्याला. बस बाकी काय आपल्याला काय. स्वामींचं 14 अध्याय रोजचं असतं बघा. 14 अध्याय बघा सायन देवचा. गुरुचरित्रात गुरुचरित्र 14 अध्याय रोजचं वाचतो. त्यापासून थोडं थोडं घरात आता शांतता पण यायला लागली, समजून यायला लागली. कधी कधी होते बायकोचं माझं भांड्याला लागतं तेवढं असू दे. ते चालू पाहिजे. संसार म्हटलं की एवढं तेवढं चालतो दादा. त्याच्या गोडवा राहत नाही ना. हो. आपण कोण म्हणतो दत्ताचं सद्गुरु कायात जीवन माझे गावले असं काय ते अभंग आहे. माऊलीचा एक अभंग म्हणतो. विठ्ठल अमृताची गोरी तुझ्या भजनाला अभंग म्हणतो. अंत नको पाहू तू जीव याकुळ झाला तुझ्या दर्शनाची मनवर लागली तुझ्या दर्शन हे अभंग म्हणतो रोजचा. कधी कधी आणि गुरुवारचा उपवास कायमचा कठोर झालाय. गुरु केलाय तसा कठोर झालाय. अरे वा. गुरु म्हणजे कोणाला केलं का तुम्ही? गुरु केलं मी गावाला. आमचे गुरु स्वर्गवासी झाले पण. त्यांचा आशीर्वाद असा डोक्यावर प्रत्येक माणूस म्हणतो तुझं भलं आहे, चांगलं आहे. केलेस ते चांगले केले गावातल्या आशीर्वाद. आणि त्या माणसाने गुरु आमच्यातलं केलेलं का नाही समजाने गुरु बदललं. आम्ही आमच्या तिथं 4-5 जणांनी गुरु नाही बदलत, एकच ठेवलं. म्हणलं आई एकच आहे, बापच एकच आहे, कशाला बदल करूया. माया आमच्या मागे लागले की माळा घाला, हे तुमचं चांगलं होईल, असं चांगलं होईल. अहो माळा घालून काय चांगलं. माळा घातलेल्या माणसं बघतो आम्ही कशी आहेत ती. दुसऱ्याची नावं लावी, ह्याची नावं लावी, त्याची नावं लावी, त्याला मारायचं, त्याला काय असे लोक व्हायचं माळा घालून. घालायची आहे इच्छा आहे माळा घालायची. बघू स्वामींच्या कुठे काय स्वामी आदेश दिला तर घालाय. स्वामी हो स्वामी ठरवतात दादा. तुम्ही आपण कोणीच नाही काय ठरवणार. अनुभव असा माझा जीवनात माझ्या लहानपासून लय खटखट मारलं. आईनं हिरीत टाकायला निघाली ती फोटो बांधून. आजोबांना वाचलं. खटखट म्हणजे थोड्यासारखा माळ खाल्लाय. माझ्यासारखा माळ कोणी खाल्लेला नाही. का जास्त तुम्ही त्रास देत होता का आईला तुमच्या? हो त्रास. मग तिथं आजोबा आले, मला पकडले. तिला म्हणली तू कशाला असे करते. खोळा असू दे ते चांगलं आहे, पुन्हा चांगलं सुद्धा. त्याच्यामुळे मी मार खाल्लाय. कड्यावरनं आमची तिथं निनाई देवी आहे, असं कडा आहे, डोंगर आहे, तिथं चालायचं गुरु जायचं. एकदा शिर्डीला जावं खाली कड्यावरनं खाली पकडलं, मला पकडलं एका बाईनं. पाठीशी राहिली म्हणली माणसं म्हणली पांढरी 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 म्हणतात तिला. ती तुझ्या पाठीशी उभी राहिली. अरे वा. मग बहुत माझे लहानपणाचे लय. मी शाळा जावं सुट्ट्याने 4 वेळा 3 वेळा नापास करावं. मी तिथनं शाळा सोडली, दुसऱ्या गावात गेलो, दुसऱ्या गावात शिकलो. दुसऱ्या गुरुजींनी मला वरपास साखरीपर्यंत वरपास करून टाकले. म्हणलं जाऊ दे काय गरीब चला थोडं ढकलीत नेलं असं. मग माझं जेवण मग असं काम भेटायचं नाही. स्वामीच्या कृपेनं चांगलं काम आहे. समजा माझं चांगलं का थोडंसं माझ्या गलत्या होत्यात नाही असं गलत्या जीवनात होत्यात माणसाच्या. हो ना. मग तिथनं पुढं आम्ही केलं. मग आम्ही कधी पाहुणे आता
आता खर्च वाढलाय, खर्च वाढू द्या. स्वामी करतात शक्यच्या शक्य. अहो स्वामी ऐकतो तर आम्ही भेट नाही. आता स्वामींची घरात थोडीशी मोठी मूर्ती आमच्या घरात स्वामींची. स्वामीचे 2-3 फोटो आहेत. एक बारकी छोटी मूर्ती आहे आणि दत्तगुरु आहे, पांडुरंगाची मूर्ती आहे, श्रीकृष्णाची मूर्ती आहे. आता ते तुमचं घर स्वामींचं झालंय दादा, त्यामुळे आता स्वामींच्या घरात स्वामी ठरवतात काय करायचंय काय नाही ते. त्यामुळे ज्या घरात कोण नाही तर हो बरोबर. आता पहिल्यांदा दिले चमत्कारिक जे काय. आता मला 47 वर्ष चालू तिला 40 वर्ष चालू एवढ्या वर्षात दिलं असतं तर चांगलं झालं असतं वाटतं, मोठं दुसरं असतं. अहो पण तसा विचार करण्यापेक्षा कदाचित तुमच्या आयुष्यात संतान योग नसेलच तर त्याच्यामुळे तुम्ही थोडासा लेट दिला असेल. बाबा तुमचा काही त्रास असेल, भोग असेल, तो भोगून झाल्यानंतर स्वामी म्हणते. लय भोग होता मला. माझ्या रामापेक्षा मी 19 वर्ष भोगलो. 19 वर्ष मी भोगलो. मी स्वतः भोगलो. विचार करायचा दादा नेहमी, मला अगोदर का भेटलं नाही असं नाही, मला जे दिलं ना उशिरा का होईना दिलं स्वामींनी दिलं. आणि आपलं स्वामी कसं आहेत की अशक्य ही शक्य करतात. त्यांना स्वामी करतात असे मी अनुभव ऐकलेत दादा की, आणि आपल्या शेअर पण झालेले आहेत की त्यांना कधी कधी कोणी सांगितलं होतं की तुमच्या नशिबात मुलाची प्राप्तीच नाही, म्हणजे नाहीच, होणारच नाही, संतान प्राप्तीच नाही, तरी त्यांना स्वामींनी दिलेलं आहे दादा. दिले सांगू मी ऐकतो का नाही, गुरुदत्ताच्या बघा 60 वर्षाच्या माणूस कन्यापुत्र दिले असं मी हे रोज ऐकतो. गुरुक्षेत्रात बघा त्यांना 60 वर्षाच्या वेळेस त्यांना कन्यापुत्र प्राप्ती झाली. आणि एक वांज म्हशीला दूध फोडले आणि याला खाली सोनं हानका फोडून ठेवलं होतं. हेमकुंभ सापडला बघा. मी ऐकतो गुरुचरित्र ऐकतो, समजा ऐकतो चांगलं. मी पहिल्यापासून लहानपासून सांगू गुरुदत्तालाच मानत होतो. त्याच्यामुळेच तुम्हाला स्वामींनी घेतलं जवळ. खूप आहेत दादा तुमचे. माझे लय आहे, तुम्हाला सांगितलं का नाही माझी परिस्थिती. मी आता सांगतो कोण नाही, माझ्या अंगावर कपडे फाटकी असतात रोजची. मी कधी असं बोललो नाही मला चांगले कपडे. आता आपली परिस्थिती आपल्या परिस्थितीने चालायचं, बरोबर का नाही. अशी परिस्थिती नाही माझी, चांगलीच परिस्थिती यावं असं नाही. त्याच्यातनं थोडं साथ स्वामींची आहे, नाही म्हणायचं नाही. आता लय स्वामींची साथ आहे दादा. ही सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या. स्वामी भरपूर देणार. आता ही सुरुवात आहे हो दादा. आता तुमच्या भक्तीला कदाचित तुमच्या आता भक्ती स्वामींजवळ पोहोचली असेल किंवा तुमची नाही पहिल्यांदाच स्वामींची आता भक्ती पोचलीच म्हणायची. मोल दिलं संतान आम्हाला सांगू, पण 24 ते 28 वर्षापर्यंत संतान दिलं होतं. त्यातनं पुढे नव्हतं त्यांना. आणि कुंडली काली त्याच्यात होतं आम्हाला. असं वाटलं नाही 2025 ला चुकलं असं वाटलं पण नव्हतं आम्हाला. स्वामींची कृपा आमच्यावर झाली. आणि एकदा कृपा झाली ना दादा की पावली स्वामी साथ देतात. देणार स्वामी देणार. प्रत्येक माणसाला बाहेर काढणार त्या. आता मी ऐकायला गेलो दत्तांचा. दत्त काय बोलले, बा तू घाबरू नकोस, मी पावली तुझ्या पाठीमाग उभा आहे, कायम कुठं पण जा, तुझ्या माग कष्ट. मी एक दत्ताचं मंदिर आहे तिथं बघा, मी कामाला जातो तिथे रोज दर्शन घेतो दत्ताचं. कधी कधी पैसे असले तर हार पोळे घेऊन जायचं, दर्शन घ्यायचं, निघायचं आपलं दत्ताचं. तोच फक्त हे नेम ठेवलाय. आता मला 2 दिवस घरी बसू दे, सांगितले तू घरी 2 दिवस बसतो म्हणलो. स्वामींचीच ही असं. खूप छान अनुभव दिलेत आणि पुढे सुद्धा असेच स्वामी साथ देणार दादा तुम्हाला. देव द्या तुमच्या कृपेने आणि स्वामींच्या कृपेने आशीर्वाद. अनेक अनुभव सांगेन मी पण. हो स्वामींनी चांगलं ठेवलं, शरीर चांगलं ठेवलं, समजत ठेवलं. अनुभव आणि आशीर्वाद त्यांचाच पाहिजे, पाठीशी कुणाचा नको. काय मेलवणं काय नेणार आहे. एक सांगतोय तुम्हाला, एक सिकंदर राजा होता. सिकंदर समजा जग जिंकलं त्यानं. जाताना समधी लोक मुजरा करायचे. एक साधू भेटला होता.
तो म्हणला, सिकंदर म्हणला तो माणूस मला का मदत करत नाही. तो मदत त्याला पकडून आणला त्याच्या पुढं समोर सिकंदराच्या. सिकंदर आणला, शिपायला आले राजाच्या आल्यामध्ये शिपाईने पाळ केली. त्यांना बोलले, म्हणले तुम्हाला मला सांगितले राजांनी तुम्हाला तिथे स्वामी तिथं राजाच्या माझ्या समोर आणा. मग तुम्हाला ते साधून निघाले, आपले साधून निघाला तिथं. आम्ही म्हणला, तो राजा म्हणला का मला मुजरा करीत नाही, मी एवढं जग जिंकलोय, माझ्यापाशी समजा संपत्ती आहे, माझ्यापाशी काय आहे समजा आहे, मला तू का मुजरा केला. साधूने त्याला काय उत्तर दिलं, तुझ्यापाशी काय नाही, तुझ्यापाशी सोनं असू लागेल, तुझ्यापाशी फक्त एक गोष्ट नाही, माझ्यापाशी आहे ती तुझ्यापाशी नाही. अरे वा. तो म्हणला काय नाही, माझ्यापाशी सोनं आहे, अख्खं जग जिंकलंय, का राज्यात माझ्या मोठं नाव आहे, माझं गाजलेलं आहे. असं नाही म्हणला, मोठं नाव कुठे करायचं, असं नामस्मरण मध्ये मोठं नाम आहे. मग तो गेला, त्याच्या राज्यात गेला, तो आजारी असा पडला, मरायचं टिकणं. म्हणला शिपाई म्हणला मला न्याय देतो सोन्याचे, सोनं घेतो, चांदी घेतो, हातानं खाली पडतो. काय त्या साधूची त्याला आठवण आली, मी चुकलो कुठं, मी त्याला मुजरा करायचं काम मला करायला लावला, मी तिथं चुकलो म्हणला. म्हणला सिकंदर मी तिथं चुकलो, फक्त मी बर्मात होतो. बर्मा मी म्हणजे कोण, असं बर्मात होतो. मी काय केलं युट्यूबला, एकदा मला सूर्यनारायणचा मंत्र आला, असते त्याच्यात मंत्रात अति ऋषीने एका पायावर संतासाठी पूजा केली सूर्यनारायण. तिथे 3 देव आले, ब्रह्मा विष्णू महेश. त्याच्यात 3 देव आले, त्यांनी आशीर्वाद केले, आमच्या नामामुळे तुमचे नाम मोठे होईल. अरे वा. ते म्हणले तुम्हाला बोलले नाही तर सूर्याला मी सूर्याला पाणी घालतो, तुम्हाला कशाला बोलले, असे देवाला त्यांनी उत्तर दे. म्हणले आमच्या नावानं मोठं मंत्र. मग त्याच्यातनं मी पण युट्यूबला बघलं, युट्यूबला 3 देवाचं मूर्ती ब्रह्मा विष्णू महेश दिसायला लागले. ते करता करता नटराज गणपती, मतलब थोडस संकट दूर व्हायला लागले. आता माझ्या मनात चुकवली म्हणले थोडस संकट. मग आम्ही 2 जण आता सूर्याला रोजचं पाणी घालतो, सूर्यनारायण, का आपल्या अनेक जन्माचे पाप धुवून जातात. हो ना, हो. तुम्हाला माहित नसतं, कुणी सांगितलं आंबो हे सूर्यनारायणचा, तो पण सही का तुम्हाला पण करायचं सांगू. थोडी सकाळच्या पारी उठायची, 6च्या आधी आंघोळ करायची, पाणी प्यायचं नाही, हळद टाकायची तांब्यात, आपला पितळाचा तांब्या घ्यायचा, सूर्यनारायणला तांदूळ थोडं, फुल नसलं तर थोडंसं तांदूळ टाका, अगरबत्ती लावा, दिवा लावायचं, अगरबत्ती लावा, दिवा पण लावा, चांगलं चालतं. आणि अंगठा लावायचं नाही, अंगठा लागलं तर लागतं जन्माला, पुढच्या जन्माला सूर्यनारायणला. अनेक दोष आणि त्याला पद आणि बुद्धी आणि समाजात पद देतो. खरं आपल्या अनेक संकट दूर होतात. म्हणजे अंगठा तांब्याला लागू द्यायचा नाही का? तांब्याला लागून द्यायचं नाही. मग सूर्यनारायण असा भगवान आहे. आणि तुम्हाला नाही जमलं तर त्याचा वार रविवार आहे बघा, रविवारी पिवळे कपडे घालायचे, सूर्यनारायणला त्याला पाणी अर्पण करायचं तेल. चालेल चालेल. चला, खूप सुंदर अनुभव दिलेत स्वामींनी तुम्हाला. मग स्वामीची कृपा झाली म्हणून तुम्हाला पण सांगितलं, तुमचे माझे दोष काढायचे असेल सूर्यनारायण काढायचं, मग समजा चांगलं होतं. मी ऐकलं होतं सूर्यनारायण एक ब्राह्मण होता, ब्राह्मण तो लय ज्ञानी होता चांगला. त्यानं काय केलं, कुटबुद्धीनं पैसा कमवला तो मेला. त्याची परिस्थिती घरी ते बायका व्यवस्थित पुन्हा खाया भेटला नाही. त्यानं पैसा कमवला, तेवढा बाहेर गेला आणि त्याला जन्माला पुन्हा गाठला गरीब घरात देवानी. यमानी मारला त्याला, असं केलं, यमपुरीमध्ये नेला, मारला त्याला, काय काय केलं, यम छत केले, त्याचे तुकडे केले, तो असं केलं तसं केलं, समजे रेकॉर्ड बाहेर काढले देवानी. असं करता करता त्याला बाहेर केले त्यांना. मग त्याला गाठला एका गरीब घरात जन्माला, जागा तुला जन्मात. त्याच्या लग्न झालं त्याला रानात ठेवलं आईबापाने, दंड असला आलाय पुत्र आमच्या जन्माला, असे शिव्या देतात लोक बघा, आहे का नाही. मग त्याने
लग्न झालं त्याला आपली झोपडी बांधून दिली, तिकडे राहणार राहा, तिकडे या इकडे यातच नाही म्हणली तू दळींदळे. मग त्याला अंगाला पू जातं का नाही बघा बोक्स काय ते अंगाला पडले. त्याच्या पत्नीला टेन्शन मध्ये आले, आता पत्नी पण टेन्शन मध्ये. एका साधूची त्यानं मनभाव पूजा केली. करीत त्याला साधूने आशीर्वाद दिला. त्याला काय पुत्रे तुला पाहिजे ते. ती म्हणली माझ्या नवऱ्याचं अंगावले दोष निघून जाऊ द्या. म्हणली एक कर, सूर्यनारायणला पाणी घाल रोज टाकून. मग तिनं दोघांनी असं केलं. त्याच्या घरात संपत्ती पोरं, त्याला संपत्ती पण भेटली, समजच भेटलं त्याच्या सूर्यनारायणच्या आशीर्वादानं. आहे का अनुभव श्री स्वामी समर्थ अनुभव चांगला आहे का ह्यो? हॅलो हॅलो, हा बोला. हा, ह्यो अनुभव चांगला झाला का? हो, चांगलाच झाला. हा, सांग. चला श्री स्वामी समर्थ. हो आपण भेटू मग. चांगला आला आपल्या नशिबाला, चांगला अनुभव दे. मी रोज तुमचा अनुभव ऐकतो कधी कधी. बरं. चला, ओके. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या दादांचे अनुभव खूप सुंदर होते. असे स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर ज्ञान तर भरपूर मिळतंच, त्याचबरोबर अनुभव देखील स्वामी नेहमी सुंदर सुंदर देत असतात. तर खरोखरच या दादांचा अनुभव मला खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या दादांचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते. त्यामुळे तुमचा अनुभव हा तुम्ही नक्की शेअर करायचा आहे. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत. प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी अनुभव दिलेला आहे. आता पुढील कार्य तुमचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.